सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग। 10वी नंतर स्टेट बोर्डसह जेईई, नीट, एमएच, सीईटी, नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू। हैदराबाद, चेन्नई, मुंबई, कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन। डिजिटल स्मार्ट बोर्डसह एसी क्लासरूम। 6 वर्षांची यशस्वी परंपरा। आमच्या संस्थेतील 82 विद्यार्थ्यांना मेडिकल तर 134 विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश। पत्ता इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज, वाडी उमरमळा, मुंबई गोवा महामार्ग, ओरोस। संपर्क 91 58 78 83 45 87 88 10 18 53। काल उबाटाच्या मुंबईच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये एका महिलेच्या हत्याचा आरोप असणारा बलात्कार, सामूहिक बलात्काराचा आरोप असणारा मुलाचा बाप स्वतःच्या कार्ट्या मुलाचा राग हा आमच्या देवेंद्र फडणवीसांवर काढत होता। स्वतःच्या मुलांना अगर संस्कार दिले असते, त्या लोकांच्या सवयी सुधारल्या असत्या, तर मग अशा पद्धतीची धमकी आणि टपोरी भाषा ही उद्धव ठाकरेला करायला संधीच नसती। स्वतःची मुलं संध्याकाळी 7-7:30 नंतर फेरा करणार, ड्रग्ज पार्ट्या, नाईट लाईफ आणि जास्त झाल्यानंतर महिलांवर गैरप्रकार करणार आणि ते लपवण्यासाठी मग पोलिसांवर राजकीय दबाव टाकायचा, यंत्रणेवर सीबीआय आणि यंत्रणेवर दबाव टाकायचा आणि मग तो पकडला गेल्यावर अशा पद्धतीची धमकी द्यायचा प्रयत्न करायचा, हिम्मत करायची। ज्या उद्धव ठाकरेंनी त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये आता 60 गाठलेली आहे, त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये त्याच्यावर साधी एक मच्छर मारण्याची एनसी नाही। मानेवरचं मच्छर मारायचं असेल तर याचे हात उचलत नाही, उठत नाही, स्वतः उभं राहू शकत नाही म्हणजे पायावर, आणि हा दुसऱ्यांना मी राहीन तर तू राहीन मोठ्या धमक्या देतो। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढे आमच्यासारख्या असंख्य भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक भिंत आहे। पहिले ही भिंत ओलांड आणि मग देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचण्याची तू हिम्मत कर किंवा विचार कर। तुझ्यासारखे टपोरी बाळासाहेबांच्या घरात कसे जन्माला आले हेच आज महाराष्ट्राच्या जनतेला आश्चर्य आहे। म्हणून परत मी राहीन तर तू राहीन, तुला तर आम्ही गाडणारच, तुला काय जास्त ठेवायचं काय कारण नाही, पण अशा पद्धतीची टपोरी भाषा करायची असेल तर असलेलं जे संरक्षण आहे ते 10 मिनिटासाठी बाजूला कर आणि मग मैदानात ये। तुझ्यामध्ये किती मर्दानगी आहे ना, हे आमच्यासारखे लोक, राणे साहेबांसारखे, सन्मान्य राज साहेबांसारखे, एकनाथ शिंदे साहेबांसारखे जे लोक तुझ्यावर 39 वर्ष, 40, 50 वर्ष राहिले, त्यांना तू किती मोठा मर्द आहेस हे चांगल्या पद्धतीने ओळखून आहे तुला। म्हणून पोलिसांच्या घराण्यामध्ये मोठी मोठी आव्हानं देऊ नकोस। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे देवेंद्र फडणवीस त्यांचं नाव पुसण्यासाठी तुझ्यासारख्यांना 100 वर्ष जन्म घ्यायला लागतील।
हे लक्षात ठेव. पहिला स्वतःच्या मुलाला आवर, त्याला शुद्धीत ठेव. अनिल देशमुखांनी सत्य ज्या दिवशी सांगितलं, ज्या दिवशी त्रिमुखे नावाचे जे डीसीपी आहेत त्यांनी जे सत्य ज्या दिवशी सांगितलं, परमवीरनी ज्या दिवशी सत्य सांगितलं, त्या दिवशी तू आणि तुझा मुलगा हा महाराष्ट्राकडे तोंड दाखवण्याच्या पण जागी राहणार नाही, लायकीचा राहणार नाही, अशी अवस्था होईल. तुला उद्धव ठाकरेंना मुळामध्ये स्वतःचा शत्रू कोण हेच अजूनपर्यंत ओळखायला आलेलं नाही, अशी माझं स्पष्ट त्यांना म्हणणं आहे. सुशांत सिंग राजपूतचा जो 14 आणि 13 जूनच्या रात्री जो काही खून झाला, त्याच्या सीसीटीव्ही फुटेज हे महाविकास आघाडीच्या कुठल्या नेत्याकडे आहे? ज्या रात्री ती घटना घडली त्या रात्री जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे ते एका महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांनी या उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करण्यासाठी, ठाकरे कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यासाठी स्वतःकडे ठेवलेलं आहे. हे एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनी मला सांगितलेलं आहे. म्हणून अनिल देशमुख आत्ताच दिशा सालेंचा विषय का काढतायत, आत्ताच एफिडेव्हिट का उल्लेख करतायत? हे ज्या दिवशी उद्धव ठाकरेला कळेल त्या दिवशी त्याला देवेंद्र फडणवीसजींच्या खरं महत्व आणि किंमत कळेल. आज मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, देवेंद्र फडणवीसजी असतील, ह्यांचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर संबंध आणि ह्यांच्याबद्दल सन्मान आहे. म्हणून उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा बाहेर आहे. नाहीतर जेवढा भ्रष्टाचार आणि काय काय जे केलं आहे ना, दुसरे कोण काँग्रेसवाले असते ज्यांच्या मांडीवर हा उद्धव ठाकरे जाऊन बसलाय, तो कधीचा त्या लोकांना आतमध्ये टाकलं असतं. आणि सकाळी आज झाकण धुल्या संजय राजाराम राऊत आहे ना, जो काही चुटियागिरीच्या दुनियातला बादशाह आहे, त्याला मी सांगेन तू तर आव्हानाची गोष्ट करूच नकोस. तुझ्यासारख्या तिनपाट लोकांना कशी जिरवायची हे आम्हा लोकांना शिवसेना सोडल्यानंतरच आम्हाला कळलंय. जेव्हा सन्मान्य राणे साहेबांनी सामनाच्या बाहेर शिवसेना सोडल्यानंतरची सभा आयोजित केली, त्या सभेच्या वेळी हा 4 तास स्वतःला बाथरूम मध्ये ना कोंडून ठेवलं, बाहेर यायला तयार नव्हता. एवढा मुळात घाबरट आहे आणि मोठ्या आव्हानाची गोष्ट करतो. सगळ्या गोष्टी आम्ही सगळी यंत्रणा बाजूला ठेवतो. तू ये मैदानात, बघू आम्ही काय करायचंय ते. तुझ्यासारख्या च्युइंगमला आम्ही रोज खाऊन थुकून देतो बाजूला. म्हणून तुम्ही लोक आम्हाला, भारतीय जनता पक्षाला, संघ परिवाराला, ज्या संघाच्या विचाराला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी नेहमी मोठं केलं, जवळ घेतलं, राष्ट्रीय स्वयंसंघ आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे वेगळं नातं होतं. आज देशाच्या जडणघडणामध्ये संघाची भूमिका हीच देशाला तारते, देशाला मोठं करते. 2047ला आपला भारत विकसित देश म्हणून पुढे आणण्याचा जो आदरणीय मोदी साहेबांचा जो काही विचार आहे, त्याची पायाभरणी संघाची आहे, राष्ट्रीय स्वयंसंघाची आहे. आणि म्हणून स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये तू इतिहासाचे दाखले देऊ नकोस. राष्ट्रीय स्वयंसंघ ने अगर भूमिका घेतली नसती
तर देशातला हिंदू काँग्रेसवाल्यांनी संपून टाकला असता मुस्लिम लीगच्या नादी लागून. आज देशातला हिंदू हा जिवंत आहे. त्याचं एकमेव कारण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. म्हणून संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरेला सांगेन, उगाच आव्हानाची धमक्याची भाषा आम्हाला तरी देऊ नका. पहिला स्वतःच्या वर उभा राहा, म्हणजे पायावर उभा राहा, मग तुमची मार्गांची भाषा करा. धन्यवाद. संजय राऊत असं म्हणतायत की मोदी आणि शहा यांच्या ठेकेदारांनी बनवलेल्या वास्तूंना अल्प काळात तडे जात आहेत. सेंट्रल विस्ता असेल, राज्यातील समृद्धी महामार्ग असेल, अटल सेतू असेल, त्याचबरोबर अयोध्येचं राम मंदिर असेल, यात किती कमिशनबाजी झाली हे दिसतं असं संजय राऊत. आणि सर्वांना गळती लागली. या आंधळ्याला काँग्रेसच्या युपीएच्या काळामध्ये मला आठवतं कॉमनवेल्थ गेम आपल्या देशामध्ये होणार होते सुरेश कलमाडींच्या नेतृत्वाखाली. तेव्हा जरा काँग्रेसवाल्यांना जाऊन विचार, आपल्या देशाची बदनामी त्या कॉमनवेल्थमध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे, गळतीमुळे किती झाला, आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर काय बदनामी झाली, हे कॉमनवेल्थच्या भ्रष्टाचारामधून अगर थोडं त्यांनी बोध घेतला असता तर असं थोबाड उघडलं नसतं. आज ज्या संसदेमध्ये ज्या मंदिरात हा बसतो त्याच मंदिरावरची टीका, खासदार म्हणून बसतो त्याच मंदिरावर टीका करण्याची नाकारतेपणा हा कपाळकरंटे करतोय. म्हणून राम मंदिर असेल, सेंट्रल विस्टा प्रकल्प असेल, समृद्धी हायवे असेल, या प्रकल्पामुळे आज भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर किती बदलली आहे हे कधी जेव्हा तू आणि तुझा मालक बाहेरगावी जातो दुसऱ्यांच्या कुटुंबाबरोबर थेरं करण्यासाठी ना, तेव्हा जरा विचारून घ्या आणि मग तुमचा थवाड उघडा. संजय राऊत असंही म्हणतायत, आमच्या नादी लागा, तुम्हाला खूप खाली घालू. तुम्ही ऑलरेडी 20 फूट ना 30 फूट खालती जात, आम्ही कशाला खालती बघत बसायचं. आणि गाडण्याची भाषा हे संजय राजाराम राऊतनी ना, तुझं दिसलेलं संरक्षण पहिलं काढ, जे राज्य सरकारचं आहे, सांगून टाक राज्य सरकारचं संरक्षण नको, आणि मग डायपर घालून घराच्या बाहेर यायला लागेल, ह्या गोष्टीचा विचार कर. सर, ते असंही म्हणतात की भ्रष्ट क्रूर असू शकतो, असं उदाहरण फडणवीस आहे. फडणवीस आज नसते ना, तर तू आज बाहेर पण नसता, एक लक्षात घे. तुला जेव्हा एका डॉक्टर महिलेच्या केसमध्ये तू अडकणार होता, तेव्हा हयात हॉटेलमध्ये तू जाऊन फडणवीसांचे पाय धरले होतेस. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला कधी दाखवायला लागतील. म्हणून क्रूर काय असतो, नालायक काय असतो, ह्याचं उत्तम उदाहरण बघायचं असेल ना, तर हा संजय राजाराम राऊत आहे. अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे अशी माहिती आहे. मी माहिती घेतो त्याबद्दल आणि बोलू शकतो. आताच कोण निर्णय झाला. सर, यशस्वीच्या मृत्यूनंतर जो खून झाला तिचा, आणि काय त्यानंतर यशस्वीचा जो मृत्यू झाला, खून झाला, त्याच्यानंतर आज भांडूप असेल किंवा कांजूर मार्ग असेल बंदची आग दिली आहे. कडक कायदा करावा अशी देखील मागणी करतात. लव जिहादचा आणि धर्मांतर विरोधी कायदा आमच्या राज्यामध्ये आणावा. युपीमध्ये ज्या पद्धतीने एक नवीन कायद्यामध्ये मॉडिफिकेशन होतं त्याच पद्धतीचा कायदा आणावा. त्यासाठी आम्ही आदरणीय गृहमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांना लवकरच भेटणार आहोत. कारण का जोपर्यंत धर्मांतर विरोधी कायदा आपल्या राज्यामध्ये नसेल तोपर्यंत अशा पद्धतीच्या एक यशस्वीपर्यंत हा विषय थांबणार नाही. जागोजागी आपल्याला यशस्वी दिसतील. म्हणून आपल्याला लवकरच आपल्या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा आणायलाच लागेल. नाहीतर एक दिवस जेव्हा अगर हिंदू समाजाचा संयम सुटला तर मग ह्या कायदा आणून पण काही उपयोग राहणार नाही. म्हणून आता असलेली परिस्थिती आम्ही लवकरच गृहमंत्री साहेबांना भेटून त्या संबंधित त्यांच्याकडे मागणी करणार आहोत. सर, राज ठाकरे यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी अजित पवार गटाने मागणी केलेली आहे. मी माझ्याकडे माहिती नाही येते, काय मागणी केली, कशाला मागणी केली याबद्दल माहिती नाही. त्याबद्दल माहिती घेऊन बोलू शकतो.
शिवसेना वोट बँक, महिला वोट बँक वाढवण्यासाठी प्रयत्न करते, त्याच्यासाठी विविध योजना आणते असं देखील म्हटलं जाते. आणि दुसरीकडे उद्या सिल्लोडमध्ये पहिली सभा जी आहे ती होते महिला भगिनींसाठी. चांगली गोष्ट आहे. शिवसेना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या माता भगिनींच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून अगर पावलं उचलत असतील तर स्वागतार्ह आहे. शेवटी आमचं महायुतीचं सरकार हे खऱ्या अर्थाने महिलांना आदर करणारं, महिलांना सक्षम करणारं, महिलांना स्वावलंबी बनवणारं आमचं सरकार आहे. म्हणून जिथे जिथे शक्य आहे तिथे भारतीय जनता पक्ष असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, आम्ही सगळ्या पद्धती राज्यातल्या माता भगिनींना सक्षम करण्याच्या दृष्टीकोनातून काम करत आहोत. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.